नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सर्वात मोठी राजकीय बातमी आपण पाहणार आहोत। अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं समजतंय। आशिष कुलकर्णी यांच्या घरी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती मिळतेय। गणेश दर्शनाच्या निमित्तानं चव्हाण आणि फडणवीस यांची भेट झाल्याचं समजतंय। चव्हाण आणि फडणवीस यांच्या भेटीच्या बातमीनं आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशा जोरदार चर्चा सुरू आहेत। या अनुषंगानं राजकीय चर्चांना सुद्धा उधाण आलेलं होतं। आणि यानंतर आपण बघणार आहोत केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये दाखल झालेले होतेच आणि न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं ते आता दर्शन घेत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून बाप्पाचं दर्शन घेतलं जात आहे। त्याचीच आपण ही थेट दृश्य सध्या पाहतो आहोत। थोड्याच वेळात रामदास आठवले बाप्पाची पूजा देखील करतील। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे। आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। रामदास आठवले यांचं न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी स्वागत सुद्धा केलेलं आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आता बाप्पाची आरती देखील करणार आहेत। त्याचीच थेट दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतो आहोत। वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नुपुरे चरणी हागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाईन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा पूजात्मना वा प्रकृति स्मरा वा करोम्यज्ञं सकल परस्मै नारायणामिति समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं वसुदेवराम श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून बाप्पाची पूजा आता संपन्न झालेली आहे।
आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात ही आरती रामदास आठवले यांनी केलेली आहे। आपण त्याची थेट दृश्य सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात आलेले आहेत। बाप्पाचं त्यांनी दर्शन घेत बाप्पाची आरती सुद्धा त्यांनी केलेली आहे। या न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या आगमनाच्या नंतर अनेक राजकीय नेत्यांनी दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाप्पाच्या दर्शनासाठी आरतीसाठी दाखल झालेले होते। त्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले होते। केंद्रीय मंत्री कपिल पाटील यासोबतच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थिती होती। आणि आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात आलेले आहेत। बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। बाप्पाची मनोभावे त्यांनी आरती सुद्धा केलेली आहे। पुन्हा आपण या रामदास आठवले यांच्या आगमनाच्या सगळ्या क्षणचित्रांवर दृश्यांवर येणारच आहोत। मात्र तत्पूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि यावेळेला ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे। भाजपसह मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा या दोन दिग्गज नेत्यांच्या भेटीसाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाल्यास याच भेटीच्या माध्यमातून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सातत्यानं भेट घेतली जाते। त्यामुळे भाजप आणि मनसे युती होणार असल्याची जोरदार चर्चा आता पुन्हा एकदा रंगलेली आहे। या भेटीच्या शक्यतेबाबत काही वेळापूर्वीच आम्ही मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्याशी संवाद साधलेला होता। त्यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे ऐकूया। माननीय राज ठाकरे साहेबांचे सर्वच पक्षातल्या सर्वच नेत्यांबरोबर खूप चांगले ऋणानुबंध आहेत, चांगले संबंध आहेत त्यांचे। आणि राज ठाकरे साहेबांचं नुकतंच झालेलं ऑपरेशन किंवा त्यांचं नवीन घर, घरी येणारा बाप्पा या निमित्ताने अनेक पक्षाच्या अनेक नेते त्यांना भेटायला येतात। तसं जर अमित शहा साहेब जर मुंबईत आले तर त्या निमित्ताने त्यांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। इचलकरंजीमधील गणेश विसर्जनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बंदी केली आहे। विसर्जनासाठी शेततळ्याची निर्मिती केली आहे आणि त्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन करावं अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणि रंगामुळे पाण्याचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका आहे। पंचगंगा नदीतच गणेश मूर्तींचं विसर्जन करणार अशी ठाम भूमिका आमदार प्रकाश आवाडे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता या विसर्जनाच्या मुद्द्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये या विसर्जनाच्या मुद्द्यावरनं वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय सांगता येईल याबद्दल? कोल्हापुरात खरं तर मूर्तीदान चळवळ रुजली असताना दुसऱ्या बाजूला आमदार प्रकाश आवाडे यांनी मात्र यावर्षी पंचगंगा नदीतच म्हणजेच वाहत्या पाण्यातच मूर्त्या विसर्जित केल्या जातील अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांनी या संदर्भातलं पत्र सुद्धा प्राप्त केलं आणि त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला बळकटी निर्माण झाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भात जरी पत्र दिलं असलं तरी उच्च न्यायालय किंवा न्यायालयाच्याकडून अशा पद्धतीचे कोणत्याही पद्धतीचे निर्देश नाहीत आणि पंचगंगा प्रदूषण होत असल्यामुळे मूर्ती कोणत्याही पद्धतीचं विसर्जन या नदीमध्ये करू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती परखडपणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी विशेषतः आवाडे आणि जिल्हाधिकारी यांच्यातला वाद आणि संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आहेत ते प्रकाश आवाडेंच्या भूमिकेचं स्वागत करताना पाहायला मिळतात. वाहत्या पाण्यातच आहे ती मूर्त्या विसर्जित करून द्याव्या अशा पद्धतीची भूमिका घेताना पाहायला मिळतात. मात्र म्हणजे याच मुद्द्यावरनं आता येत्या काळात वाद पेटण्याची शक्यता दिसतेय. ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतर आपण पुन्हा एकदा थेट जाणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी गणपती बाप्पाची मनोभावे या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर संपूर्ण 10 दिवस गणपती बाप्पा आमच्या कार्यालयात देखील विराजमान झालेले आहेत आणि त्याच निमित्ताने बाप्पा आणि गप्पाच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांना आपल्याला भेटता येण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी ज्यांच्या हस्ते आपली आरती देखील पार पडलेली आहे ते म्हणजे केंद्रीय सामाजिक राज्य न्याय मंत्री यावेळेला रामदासजी आठवले आपल्यासोबत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष देखील आहेत. आणि यापुढे मी थेटपणे आमचे संपादक आशुतोष पाटील यांना विनंती करेल की रामदासजी आठवले यांच्याबरोबर आजचा बाप्पा आणि गप्पा हा कार्यक्रम सुरू करावा. सर नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे. बाप्पाच्या या उत्सवाचा सगळा उत्साह महाराष्ट्रात दिसतोय. तुम्हीही देखील आमच्या उत्साहात सहभागी झालात. महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलेलं आहे. तुमच्या विचारांचं सरकार आलेलं आहे. या निमित्ताने तुम्ही राज्याला काय सांगाल? नाही, आशुतोषजी नवीन सरकार आलेलं आहे त्यामुळं नवीन महाराष्ट्र जो आहे हा नवीन महाराष्ट्र उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करणं, गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीने केलेल्या चुका दुरुस्त करणं आणि या महाराष्ट्रातला जो जनसामान्य आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, दलित आहे, आदिवासी आहे, या सर्वांना न्याय देण्यासाठी काम करायचं अशा पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सरकारने ठरवलेलं आहे. आणि माझा पक्ष जो रिपब्लिकन पक्ष आहे हा त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे नवीन काहीतरी करणं यासाठी हे सरकार नवीन सरकार आलेलं आहे आणि हे सरकार जनतेच्या कल्याणासाठी चांगलं काम करणार आहे. नक्कीच. तुमच्याकडे एक महत्त्वाचं खातं आहे, सामाजिक न्याय हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे. तर तुम्ही तुमच्या या माध्यमातून जनतेसाठी काही नवीन योजना या निमित्ताने सांगू शकाल? नाही, नवीन योजना तर आहेतच. आमचं मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाच्या स्कॉलरशिपची स्कीम आमची आहे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन दलित समाजाच्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षणामध्ये पुढे आणायचं. मी सुद्धा आपल्या हॉस्टेलमधून मी आलेलो आहे आणि स्कॉलरशिप घेऊन मी ते शिकलेलो आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची एक मोठी स्कीम आमची आहे. ओव्हरसीज स्कॉलरशिपची एक स्कीम आहे. यावर्षी आम्ही जवळजवळ 125 विद्यार्थ्यांना आम्ही अमेरिका, लंडन, फ्रान्स, जर्मनी किंवा इतर अनेक देशामध्ये, युक्रेन आहे, रशिया आहे, पण सध्या युक्रेनला नाही आहे, पण अशा अनेक देशामध्ये आपण विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे. त्यानंतर आता आमची स्कीम आहे ती ओल्ड एज होमची स्कीम आहे. जे निराधार असलेले किंवा जे ओल्ड झालेले लोक आहे त्यांच्यासाठी ओल्ड एज होम आमच्याकडे आहे. रेसिडेन्शियल स्कूल आहे, नशामुक्ती केंद्र आहे, स्किल ट्रेनिंग आहे. व्हेंचर कॅपिटल फंड नावाची एक स्कीम आहे. 15 कोटीपर्यंत 75% लोन आम्ही ते देतो. बरं. तर अशा पद्धतीने अनेक स्कीम आमच्या मंत्रालयाच्या आहे. आणि माझं मंत्रालय जे आहे ते शेड्यूल कास्ट, DNT, OBC, ओल्ड एजचे लोक, त्यानंतर अनाथ लोक, दिव्यांगजन लोक आणि नशा करणारे जे लोक आहे. तर अशा पद्धतीनं सगळ्या लोकांचं जे माझं मंत्रालय आहे, माझ्या मंत्रालयाची पॉप्युलेशन बघितली तर 85% जास्त पॉप्युलेशन आहे.
त्यामुळे अशा पद्धतीनं माझं मंत्रालय काम करते. महाराष्ट्रातले एक लोकप्रिय नेते तुम्ही आहात अशी तुमची ओळख आहे. आमचे न्यूज 18 लोकमतचे सहकारी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. गणपती बाप्पा जिकडे तिकडे विराजमान झालेत आणि तुम्ही देखील आज आमच्या ऑफिसच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेत आणि मलाच नाही तर सगळ्यांना एक छान कविता बाप्पावरती ऐकायला आवडणार आहे. नाही म्हणजे आता तर आपण कवितावर केलेलीच आहे की या ठिकाणी बसवलेले आहेत गणपती बाप्पा, या ठिकाणी आयबीन लोकमतने बसवलेले आहेत गणपती बाप्पा, म्हणून मी इथं मारायला आलेलो आहे गप्पा. आणि आता आमच्या समोर बसलेले आहेत आशुतोष पाटील आप्पा, आमच्या समोर बसलेले आहेत आशुतोष पाटील आप्पा, मग मी का मारणार नाही तुमच्यासोबत गप्पा. आणि ज्यांच्यामध्ये अजिबात नाही दोष, ज्यांच्यामध्ये कसलाही नाही दोष, ते आहेत आशुतोष. धन्यवाद धन्यवाद. नाही आपण बरोबर गप्पा करूच, पण ह्यांच्यावर पण करूया. आताच तुम्ही तुमच्या मंत्रालयाच्या बजेटबद्दल बोललात, मग कोणाकोणाच्या विकासासाठी मंत्रालय प्रयत्न करतं ते तुम्ही म्हणालात. जर आपण गेल्या काही वर्षात म्हणजे फार नाही फक्त 10-15 वर्षातला जर विचार केला तर आत्तापर्यंत सामाजिक न्याय मंत्रालयानं अक्षरशः हजारो कोटी रुपये या शोषित समाजाच्या उत्थानासाठी खर्च केलेले आहेत. मात्र दुर्दैवानं अद्यापही त्या समाजाला तितका त्याचा फायदा होताना दिसत नाही आहे. आजही समाज तसाच आहे, त्याच परिस्थितीशी झगडताना दिसतोय. काय नेमकं याचं कारण आहे? नाही आता कारण म्हणजे आता एकतर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन दिल्यामुळं शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे, अनेक लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, समाजाची प्रगती बऱ्यापैकी आहे. पण तू विचारलं त्याप्रमाणे अजूनही खालच्या स्तरातल्या लोकांना अजूनही न्याय मिळत नाही, गोष्ट खरी आहे. पण टप्प्याटप्प्याने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सामाजिक न्यायाबरोबर त्यांना आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज दलित समाजामध्ये पाहिलं तर आपल्याला इंटरकास्ट मॅरेज जे आहे, देशामध्ये जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात प्रत्येक वर्षाला. आणि समाजात जवळ येतो आहे. पण समाज जवळ येत असला तरी अजूनही दलितांवरती खेड्यापाड्यामध्ये अत्याचार होतात, ही गोष्ट खरी आहे. खेड्यापाड्यातल्या लोकांना अजूनही पूर्ण रोजगार मिळत नाही, गोष्ट खरी आहे. आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्यानं आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता माझ्या मंत्रालयाचं या वर्षीचं बजेट 1,42,239 कोटीचं बजेट आहे. तर ते सगळे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. आणि हळूहळू लोक वरती येत आहेत. म्हणजे अजूनही सगळ्या समाजाला न्याय मिळाला नाही, गोष्ट खरी आहे. पण सर्वांना न्याय देण्याच्या संबंधामध्ये आमचं प्लॅनिंग आहे. कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्कं घर देण्याचं स्वप्न नरेंद्र मोदींचं आहे. चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलेंडर देण्याची आमची स्कीम आहे. ती अनेक लोकांना जवळजवळ 9 कोटी लोकांना आम्ही गॅस सिलेंडर दिलेले आहेत. जनधन योजनेच्या जे 46 कोटी अकाउंट जे आहेत ते सगळ्या देशामध्ये उघडण्यात आलेले आहेत. आपली मुद्रा योजना जी आहे 50,000पासून 10 लाखापर्यंत कर्ज विना देण्याची स्कीम आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 32-35 कोटीपेक्षा लोकांना लोन मिळालेलं आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं प्रयत्न सुरू आहे. बरोबर सर, या सगळ्या योजना आहेत. तुम्ही आता बोलताना इंटरकास्ट मॅरेजचा उल्लेख केला. तुमच्या भाषणामध्ये नेहमी तुम्ही इंटरकास्ट मॅरेजला तुम्ही प्रमोट करताना दिसतात. त्यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या स्कीमसुद्धा आहेत. मात्र एकीकडे शासन इंटरकास्ट मॅरेज प्रमोट करत आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये अद्यापही सैराटसारख्या घटना घडत आहेत. यातला कशा पद्धतीनं थांबवण्याची गरज तुम्हाला वाटते? आता सैराटची जी फिल्म आपण पाहिलेली आहे आपल्या नागनाथ मंजुळीची आहे. आणि त्या ठिकाणी इंटरकास्ट मॅरेजचा जो त्या ठिकाणी दोन समाजातले तरुण एकत्रित येतात, पण शेवटी त्या दोघांचा एक खून करण्यात येतो. तर अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या होत आहेत. परंतु 99% ठिकाणी सगळे आई वडील मुलांनी घेतलेला निर्णय मान्य करतात. आणि आता मी इंटरकास्ट मॅरेज केलेलं आहे. माझी बायको ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण माझ्या घरी येतात. सगळे येतात असं नाही आहे, परंतु जे आमचे नातेवाईक आहेत ते सगळे आमच्या घरी येतात. त्यामुळं आम्हाला काय असं वाटत नाही. ते त्यांनाही मी दलित असं वाटत नाही. अशा पद्धतीनं समाज जवळ येतो आहे. पण तरी मी जे अगोदर सांगितलं की दलितांवरती आज अत्याचार होत आहेत, सैराटसारख्या घटना अजूनही घडत आहेत, तर त्या घडू नयेत यासाठी समाजाचं प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि आयबीन लोकमतने हा कार्यक्रम हातामध्ये घ्यावा, म्हणजे समाज जवळ आणण्याच्या संबंधामध्ये आपण प्रयत्न करावा. आणि लग्न जे आहे ते आता लव्ह मॅरेज होतात, पण ती प्रपोज मॅरेज जी आहे, अरेंज मॅरेज जी आहे ती सुद्धा दलित आणि सवर्णांमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार आयबीन लोकमतने घ्यावा असं माझं मत आहे. सर, महाराष्ट्राच्या राजकारणात एक नुकतंच एक अरेंज मॅरेज जे होतं ते फिसकटलं आणि एक वेगळं लव्ह मॅरेजचं समीकरण आपण पाहिलं, त्यावर काय सांगाल? नाही, माझ्या लक्षात आलं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे अरेंज मॅरेज होतं महाविकास आघाडीचं अच्छा अच्छा, हां ते फिसकटलं हां. आणि आता नवीन शिंदेगड आणि भाजप यांचं जे नवीन प्रेम सुरू आहे आणि राज्य सुरू आहे, त्यावर काय सांगाल? नाही, त्यांचं जे होतं ते अरेंज मॅरेज होतं, पण आमचं लव्ह मॅरेज आहे. त्यामुळं आपण म्हणालात की आम्ही सगळे जवळ आलेले लोक आहोत आणि आता हे नवीन म्हणजे परवा एकनाथजींना मी भेटलो होतो, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की तुम्ही आणि देवेंद्रजी आहात साथ असं आपण म्हणाला, पण मी त्यांना बोललो की मी सुद्धा आहे तुमच्यासोबत, त्यामुळे माझी आहे तुम्हाला साथ. मी त्यांना सांगितलं की माझी सुद्धा आहे तुम्हाला साथ, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेले आहे देवेंद्र आणि एकनाथ, त्यामुळं आठवलं साहेब. आणि ही तर आहे अंदर की बात. आठवले साहेब, याला जोडून एक प्रश्न असा आहे की आता शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यात अपक्षांनाही कुठे संधी मिळालेली नाही आहे. आता पुन्हा एक मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, त्यात अपक्षांचाही सहभाग होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वाटा मिळेल का, आणि वाटा मिळावा यासाठी तुमची दावेदारी कशी असेल, नेमकी काय प्लस पॉईंट आहे? म्हणजे पहिल्यांदा जरूर आम्हाला मिळाली नाही संधी, पहिल्या वेळेला आम्हाला जरूर मिळाली नाही संधी, पण आता मात्र येणार आहे आमची आंधी. त्यामुळं आता आम्हाला जर संधी मिळावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे. देवेंद्रजीची आम्ही बोललेलो आहोत, त्यामुळे BJPच्या कोट्यातून रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळावं अशी मागणी आपण केलेली आहे आणि विस्ताराच्या वेळेला आपण विचार करू असल्याने आश्वासन दिलेलं आहे. पाहूया काय होतंय ते. एक वेळ अशी आहे की तुम्ही संबंध राज्यभर देशभर पायाला भिंगरी लावून दौरा केला. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की या देशात फार क्वचित अशी नेते असतील की जे देश फिरलेले आहेत. तुम्ही सगळ्यात जास्त दौरा केला, पण या तुमच्या सगळ्या व्यस्ततेत तुमचा पक्ष बांधत असताना तुम्ही स्वतःसाठी विरंगुळा नेमका कशातनं शोधता? तर तुम्ही सिनेमे बघता, बरं बघत असाल तर तुम्हाला कुठला अभिनेता अभिनेत्री आवडते? कारण आम्ही त्या पोस्टरवरती तुमचा तो भेदक चेहरा बघितलेला आहे. जर तुम्ही राजकारणात नसता तर तुम्हाला सिनेमा क्षेत्रात जायला आवडलं असतं का? नाही, मी जे तसा खरा सिनेमावालाच आहे मी. मला सुरुवातीपासून चित्रपटांची आवड होती, नाटकं बघण्याची मला आवड होती, कलाकार व्हावा अशा पद्धतीची माझी इच्छा होती. परंतु मी एकदम अचानकपणे राजकारणामध्ये आलो. जर मी राजकारणात आलो नसतो तर मी फिल्ममध्ये गेलोच असतो, आणि मी फिल्ममध्ये गेलो असतो तर दुसरे लोक इथं राजकारणात आले असते. त्यामुळं ठीक आहे, तर कलाकार होण्यामध्ये मला आनंद आहे आणि आज मी कलाकार आहे. म्हणजे मी जरी राजकारणामध्ये असलो तरी मी काय वेळेला ज्या वेळेला काय फिल्म ॲक्टर आणि आम्ही एकत्र येतो त्यावेळेला मी त्यांना हेच सांगतो की तुम्ही फिल्ममधले कलाकार आहात, फिल्ममधले ॲक्टर आहात, पण मी संसदेमधला ॲक्टर आहे. त्यामुळे ठीक आहे, तर आपण म्हणाला तसं मला कलेबद्दल आवड आहे, संगीताबद्दल मला आवड आहे आणि सगळ्यांशी मी दोस्ती करणं हे मला आवडतं आणि हा माझा जवळचा म्हणजे काय म्हणतात त्याला. पण सर, एवढ्यात बघितलेला एखादा सिनेमा कुठला आवडला सिनेमा तुम्हाला? वेळ काढलात तुम्ही एखादा चित्रपट बघण्यासाठी? अलीकडं जे सिनेमा बघत नाही, पार्लमेंटमधून मला सिनेमा बघण्यासाठी वेळ नाही आहे, पण माझा आवडता कलाकार अमिताभ बच्चन आहे. म्हणजे डॅशिंग असणारा जो कलाकार आहे तो अमिताभ बच्चनच्या रूपाने एक चांगला कलाकार आपल्याला मिळालेला आहे आणि अमिताभ बच्चन आपल्याला आवडतो. सर, कोरोना काळामध्ये लोक संकटात होती, टेन्शनमध्ये होती, पण तुमच्या त्या गो कोरोना गोने लोकांना एक वेगळी स्फूर्ती दिलेली. तर मला एक विचारायचं आहे की ही जी कविता करण्याची आवड आहे, म्हणजे ती उपजत म्हणायची की लहानपणापासून तुम्हाला होती की राजकारणात आल्यानंतर त्याच्या काही एक वेगळी आवड झाली? नाही, कविता करणं म्हणजे आता मला एक मी साहित्य संमेलनामधली भाषणं मी ऐकत होतो
आणि साहित्य संमेलनामधली भाषणं जी खुसखुशीत असायची, ही खुसखुशीत भाषणं लोकांना आवडायची, लोकांच्या लक्षामध्ये राहायची, लोकांच्या टाळ्या त्याला मिळायच्या. त्यामुळं मलाही असे मी सवयला लावली की आपण बसल्या बसल्या यमक जुळवायचे. आणि मी पार्लमेंटमध्ये बोलत असताना मी काही अगोदर काही तयारी करतो असं अजिबात नाही आहे. जो विषय असतो त्या विषयावर मला जे आठवतं, तर माझं नावच आठवले असल्यामुळे मला तर आपण तो आठवतो. त्यामुळं मी असं लिहितो आणि त्याला पार्लमेंटमध्ये सुद्धा मोठा रिस्पॉन्स मिळतो. नरेंद्र मोदींसारखे जे नेते आहे ते कधी हसत नाही आहे, पण मी नरेंद्र मोदींना हसवलेलं आहे. सर, ते पार्लमेंट आणि नरेंद्र मोदींना हसवता हसवता राहुल गांधींना फसवलेलं आहे. अशीच एखादी पार्लमेंटमधली खूप गाजलेली, त्याला खूपच प्रतिसाद मिळाली एखादी कविता आम्हाला ऐकवली तर तशी राजकारणाची. कविता तर ना, तू ते गो कोरोनाचं जर सांगितलं तर ते गो कोरोनाची घोषणा मी ते दिली होती आणि सगळ्या जगभरामध्ये माझा आवाज जाऊन पोचलेला आहे. त्यामुळं गो कोरोना मी म्हटलं होतं, आता गो कोरोना का गेलेला आहे, पण मी गो कोरोना म्हटलं होतं. त्याप्रमाणे गो महाविकास आघाडी मी म्हटलं होतं. त्यामुळं आता कोरोनाही गेलेला आहे आणि महाविकास आघाडी गेलेली आहे. हां. बरं रामदास आठवलेजी, जसं सहकाऱ्यांनी अनेक प्रश्न तुम्हाला विचारले, मला थेटपणे प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की जे तुमचं राहतं घर आहे त्याच्या तळघरामध्ये जे काय आजपर्यंत दडलेलं आहे त्याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही सांगाल का? खरं तर त्या ठिकाणी असलेली अमाप अशी पुस्तकं आहे, त्या पुस्तकांच्या वाचनासाठी तुम्हाला वेळ कधी मिळतो? त्या ठिकाणी असलेल्या पुस्तकं सगळी वाचून झालेली आहेत का? आणि जर कोणी पुस्तक मागितलं तर ते वाचायला तुम्ही तुमच्या लायब्ररीतून देता का, तळघरातून ते काढू देता का? नाही, ठीक आहे ना, माझ्या तळघरामध्ये अनेक पुस्तकं आहेत आणि त्या ठिकाणी जर एखादा माणूस माझ्याकडे आला खुशाल, जर एखादा माणूस माझ्याकडे आला खुशाल, तर मी माझं पुस्तक काढून देईल. मी माझं पुस्तक घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असेल विशाल. नक्कीच. एक आठवण सांगावीशी वाटते की लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेकांना ज्यावेळेस त्यांचा रोजगार बुडाला, अनेकांना म्हणजे काहींना 2 वेळच्या जेवणाची देखील भ्रांत होती, त्यावेळेस साहेबांच्या संविधान बंगल्यावर जो कोण गेला तो कधी कोणी उपाशी नाही गेला. असे अनेक शेकडो जण सरांकडे जायचे आणि हक्कानी त्यांना जेवून पोटभर जेवू घालूनच सर पाठवायचे. खरं ते स्वतःच्या तोंडाने हे सांगत नाहीत, पण आम्हाला माहिती आहे. न्यूज लोकमतने याची बातमी देखील केली होती. सर तुमचं खरंच अभिनंदन करण्यात. सर, अनेक भाषणांमध्ये तुम्ही म्हणालात की दलित समाजाची एक शक्ती आहे, तुम्ही ज्या बाजूला असता तो पक्ष निवडून येतो, कारण की दलित समाजाची एकगठ्ठा मतं ही त्या पक्षाला मिळत असतात. मात्र दुर्दैवानं जेवढी एकगठ्ठा मतं मिळतात तेवढेच गटतट हे सुद्धा दिसून येत आहेत. आता पॅन्थर नामदेव ढसाळांच्या मृत्यूनंतर पॅन्थर संघटना पुन्हा पुनरुज्जीवित होण्याचा प्रयत्न करते आहे. मात्र असे वेगळे गटतट ठेवण्यापेक्षा सगळ्यांनी जर एकत्र आलं तर फायदा होईल का, आणि समाजाची जी शक्ती दिसायची ती दिसून येईल का? नाही, जर एकत्र आलो तर समाजाची शक्ती मोठी आहे. म्हणजे आम्ही एकदा एकत्र आलो होतो 89मध्ये, त्या 90मध्ये, त्यावेळेला शिवाजी पार्क मैदान सगळं आम्ही भरवलेलं होतं. त्यामुळं आमची एक मोठी शक्ती आहे, आमची एक मोमेंटम आहे. आंबेडकरी मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग आहे, विद्रोही आहे. जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी आमच्या मनामधला पॅन्थर जो आहे तो पॅन्थर अजूनही गेलेला नाही आहे. आमच्या मनामध्ये अजूनही विद्रोह पेटलेला आहे. पण सगळे एकत्र येत नाही आहेत. आता मी अनेक वेळेला आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र यावं. मी 2 पावलं मागे जायला तयार आहे, मी सांगितलेलं आहे. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर एकच निर्णय आपण घेऊया. अशा शेकडो संघटना उभा करून काही उपयोग नाही आहे. जर समाज एकत्र आला तर त्यामध्ये माझी तयारी आहे, त्यासाठी मी प्रयत्न करायला इथं तयार आहे. पण सगळ्यांनी एकच पक्ष आपला असला पाहिजे. आमचा झेंडा एक आहे, बाबासाहेब आंबेडकर आमचा नेता सगळ्यांचा एकच आहे, पण गट मात्र अनेक आहे. त्यामुळे ते कुठंतरी संपुष्टात आले पाहिजेत आणि असं झालं तर आपल्या समाजाची मोठी ताकद वाढेल. पण तरी मी तुला तर सांगतो की माझा गट ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते. गटबाजी ही अनेक वर्षांपासून आहेच आहे, पण ज्यांच्या बाजूला माझा गट जातो त्यांना सत्ता मिळते. मी काँग्रेससोबत होतो त्यांना सत्ता मिळाली, मी काँग्रेसला सोडलं त्यांना सत्ता मिळाली नाही, मी शिवसेना भाजपसोबत आलो त्यांना सत्ता मिळाली. त्यामुळं मिळाली आणि ती का मिळाली हे सगळ्यांना कळाली. म्हणजे सत्ता जी आहे ती माझ्यामुळे ते. तुम्ही ज्यांच्या बाजूला जाता त्यांना सत्ता मिळते, पण तुमच्या बाजूवाले जे आहेत ते आता सत्तेच्या बाहेर आहेत, त्यांच्याविषयी काय सांगाल?
ते सत्तेच्या बाहेर आहेत, कारण मी आत असल्यामुळं ते बाहेर आहे. सर, तुम्ही दलित चळवळीचा उल्लेख केला. RPIचे जवळपास 4 तुकडे पडले RPIचे, आणि आता प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा लढवली होती, त्यानंतर विधानसभा लढवली. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने एक खासदारी निवडून आणला. आता तुमचं त्या तुलनेने तेवढं पाहिलं तर निवडून येण्यात बळ दिसत नाही. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सोबत यावं, त्यांनी तुमच्यासोबत येऊन रिपब्लिकन चळवळ जी ती पुढे न्यावी असं वाटतं का? तुम्ही त्यांना काही बोलता का पर्सनली? नाही बोलता म्हणजे माझं त्यांना नम्र निवेदन आहे की प्रकाश आंबेडकरांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये त्यांनी यावं आणि पक्षाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारावं, पक्षाचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावं. मी दुसरं कुठलंही पद घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. जर माननीय प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजामध्ये फार मोठी उलाढाल होणार आहे, फार मोठी खळबळ होणार आहे. महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा फार मोठी खळबळ होणार आहे. पण असं कधी भविष्यामध्ये झालं तर त्यासाठी माझी तयारी आहे. पण त्यासाठी आपण प्रकाश आंबेडकरांना जाऊन समजावून सांगा आणि जर ते ऐकत असतील तर माझी तयारी आहे. राजकारणाच्या गप्पा फार होत आहेत, पण थोडंसं मला तुमच्या घरात डोकून पाहायचं आहे. सबंध भारतामध्ये ज्याचा आवाज घुमतो त्या त्यांच्या घरी नेमका आवाज कोणाचा सगळ्यात जास्त असतो? गृहमंत्र्यांचा असतो, आणि जर सुट्टी असेल तर मग रामदास आठवलेंची तिथे घरातला प्रमुख व्यक्ती म्हणून काय मागणी असते, काय फरमाईश असते, चलती असते? नाही म्हणजे नाही, घराच्या बाहेर आलो की मोठा आवाज माझा असतो आणि घराच्या आतमध्ये गेलो की मोठा आवाज तिचा असतो. त्यामुळे तिलाही ते स्वातंत्र्य आहे. पण कधी आमचे भांडणं होत नाही आहेत. म्हणजे माझे दौरे सारखे असतात. मी आज इथे आहे, उद्या बेंगलोरला आहे, परवा हैदराबादला आहे, नंतर दिल्लीत आहे, नंतर मुंबईत आहे, असे सारखे दौरे माझे असतात. तरी माझी पत्नी जी आहे ती मला तिनं ॲडजस्ट केलेला आहे. माझे दौरे, माझा सगळा स्वभाव जो आहे तो तिनं ॲक्सेप्ट केलेला आहे आणि आमच्यामध्ये काही भांडणं होत नाही आहेत. आणि आमच्यामध्ये भांडणं होत नाहीत. तुम्ही काहीतरी मध्ये बोलून आमच्यामध्ये भांडणं लावू नका. पण अगदी एक अनौपचारिक प्रश्न, कधी असं असतं ना की कुठल्याही पत्नीला आपल्या पतीबद्दलचं कौतुक असतं, ती कौतुकाने म्हणते की आमचे हे तर अमिताभच, आमचे हे तर अमुकच. तसं ताई काही तुमच्याबद्दल उल्लेख करताना कसा करतात, म्हणजे नेमका कॉम्प्लिमेंट? नाही माझ्याबद्दल काय अमिताभ किंवा असं कोणी असं ते म्हणत नाही. मला ते मीच आहे असं म्हणते. अच्छा, त्यामुळं तसा काही विषय नाही आहे. चला एक थोडंसं शेवट हो, अगदी या सगळ्या याच्यात म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असते तेव्हा नेमकं सुट्टीच्या दिवशी तुम्हाला घरात बसून काय नेमकं करायला आवडतं? म्हणजे तुम्ही वाचन करता, आणि त्यातल्या त्यात बऱ्याच वेळेस लोकांच्या मनात प्रश्न असतात की जो नेता आपल्या कार्यकर्त्यांना घरी आल्यानंतर अगदी पंक्तीला बसवतो, त्यांना जीव खाऊ घालतो, त्याला स्वतःला नेमकं काय खायला आवडतं? त्याचं फेवरेट काय? नाही मला आवडते, मला मेथीची भाजी आवडते, मला बाजरीची भाकरी आवडते, बोंबीलची चटणी मला आवडते आणि मला गावठी चिकन आवडतं. ओके. सर, मला शेवटचा प्रश्न, तुमच्या तळघरामध्ये बऱ्याच पुस्तकांचा संग्रह आहे आणि तुम्हाला वाचनाची भरपूर आवड आहे, तर राज्यातल्या तरुणांना तुम्ही कुठली पुस्तकं वाचण्यास सांगणार आहात? चांगली पुस्तकं. तरुणांना हे सांगे आपण वाचलं पाहिजे. जर जीवनामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर वाचलं पाहिजे आणि वाचून आपल्याला फील्ड वर्क जे आहे ते फील्ड वर्क केलं पाहिजे. एक तर मला रोज कमीत कमी 400-500 लोक मला भेटतात. मी दिल्लीमध्ये असलो तरी मला सगळ्या जातीचे धर्माचे लोक भेटतात आणि अनेक लोकांना माहीत आहे की माझ्याकडे अपॉइंटमेंटची आवश्यकता नाही. त्यामुळं डायरेक्ट माझ्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळं लोकांचं म्हणणं ऐकून घेणं याची मला आवड आहे. त्यांना मदत करण्याची मला आवड आहे. त्यांच्यासाठी मला फोन करण्याची मला आवड आहे. त्यांचं काम आपल्याकडून व्हावं ही माझी अपेक्षा असते आणि त्याप्रमाणे माझा वेळ जो आहे तो मॅक्झिमम एका दिवसाला 12-14 तास मी लोकांना भेटत असतो माझ्या दौऱ्यांना नसताना. त्यामुळं कार्यकर्त्यांना माझं हे लोकांना आव्हान आहे की आपण वाचलं पाहिजे, कादंबऱ्या वाचल्या पाहिजे. नक्कीच. सर, तुमची आवडती कादंबरी कोणती? आतापर्यंत मला भरपूर आवडलेली कादंबरी खूप? ठीक आहे, त्याच्या अनेक कादंबऱ्या माझ्या आवडीच्या आहेत. त्यातली एखादी सर. एक शेवटचा प्रश्न सर, खरंच छान वाटलं. म्हणजे तुम्ही इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, बाप्पाच्या समोर बसून आपण बोलतोय, आमचे सगळे सहकाऱ्यांची साथ होती. असाच तुमच्या हातून आणखीन चांगलं एक सामाजिक कार्य होत राहावं ही सगळ्या देशाची, महाराष्ट्राची अपेक्षा आहे.
आणि तुमच्या पुढच्या वाटचालीला मनापासून आणि मी शेवटी एवढंच सांगतो की या देशाच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझी आहे चांगली पद. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझी चांगली आहे पद, कारण माझ्या पाठीशी उभं आहे IBN लोकमत. धन्यवाद रामदासजी आठवले. तर आपण पाहिलं केंद्रीय मंत्री रामदास आठवले न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय. गणेश दर्शनाचं खरं तर निमित्त होतं, पण अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अतिशय मनमोकळी उत्तरं सुद्धा दिलेली आहेत आणि या पुढच्या काळात सुद्धा न्यूज 18 लोकमतला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.